नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, ह्या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आज जे तुम्हाला शिकवणार आहे ते आहे तुमचं काय क्वेश्चन टॅग. त्याला तुम्ही शॉर्ट क्वेश्चन किंवा टेल टॅग असं तुम्ही म्हणू शकता. बघा, माझा जसा हा ग्रामरचा चॅनल आहे तसाच इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे. त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. त्यामुळे मी इंग्रजीच्या वेगवेगळ्या रचना बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी ज्या उपयोगाच्या आहेत त्या रचना, नंतर शब्दार्थ, नंतर दररोजच्या वापरातल्या इंग्रजी वाक्यरचना, ह्या सगळ्या ह्याच्यावर मी सेपरेट सेपरेट लेक्चर घेत असतो. बघा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, क्वेश्चन टॅग समजण्याकरिता तुम्हाला काही गोष्टींची पूर्व जाणीव असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे काय की वाक्यांचे प्रकार, त्याच्यानंतर आहे तुमचे काळ. आता काळांमध्ये तुम्हाला दोन काळ तुमचे खूप महत्वाचे असणं गरजेचे आहेत. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा आहे सिंपल पास्ट टेन्स. हे दोन काळ व्यवस्थित करून घ्या, कारण की ह्याच्यामध्ये डू, डज आणि डीडचा वापर येतो. कारण की तुम्हाला जे टू बीचं रूप आहे, जर वाक्यामध्ये टू बीचं रूप नसेल तर तुम्हाला ह्यांचा वापर करायचा आहे. मग हे डू डज कुठून आलं, मग हे तुम्हाला काळ व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर आहे की तुम्हाला निगेटिव्ह वर्ड्स. काय निगेटिव्ह वर्ड्स कोणते कोणते आहेत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जसे की नो, नॉट, नेव्हर, हे की नाही, नथिंग, हे जे असे शब्द आहेत, निदर, नॉट, हे काय तुमचे निगेटिव्ह वर्ड्स आहेत. हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तेव्हा मग हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कसं करायचं. आणि शेवटचं आहे ते काय तुम्हाला याच्यामध्ये नाहीये, मला लिहून देईन मी. ते म्हणजे काय की तुम्हाला जो शब्द आहे म्हणजे नकारार्थी करायचा. जसे की बघा, विल असेल तर त्याचं वॉन्ट होतं, शाल असेल तर शांट होतं. नंतर आहे आय एम, ह्याला नॉट असेल तर त्याला तुम्हाला टॅग करताना आरंट आहे असं होतं. राईट, ते पाहणारच आहोत आपण पुढे. बघा, तुम्हाला वाक्य देतो आणि नंतर मग तुम्हाला समजावतो मी. पहिलेच वाक्य घेऊ, आय एम रेडी टू हेल्प यू. बघा, हे तुमचं काय वाक्य आहे. हे तुम्हाला पेपरमध्ये किंवा कुठेतरी विचारलेलं असेल वाक्य. म्हणजे हे सगळ्या क्लासेस 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत सेम नियम आहेत, काही चेंजेस नाहीत. बघा, क्वेश्चन टॅग करताना पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय की वाक्य आहे असं जे असं तुम्हाला लिहायचंय, पुढं स्वल्पविराम द्यायचे, नंतर टॅग जोडायचे आणि क्वेश्चन द्यायचंय. पण आता ह्याच्यामध्ये काय, जर तुमचं वाक्य होकारार्थी असेल तर तुमचा टॅग हा काय असेल, नकारार्थी असेल. हे लक्षात घ्या. काय, वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग काय नकारार्थी, आणि वाक्य जर तुमचं नकारार्थी असेल तर तुमचा टॅग काय होकारार्थी असेल. क्लिअर, हे लिहून घ्या. हे असंच लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पेपरला तुम्हाला समस्या येणार नाही. ओके, आता दुसरा नियम काय म्हणतोय बघा आपला, टॅग करताना वाक्य. पहिलं बघा, पहिला नियम आहे टॅग करताना दिलेले वाक्य परत लिहावे. म्हणजे दिलेलं वाक्य जे तुम्हाला पेपरमध्ये जो वाक्य विचारलंय ते लिहायचे, नंतर स्वल्पविराम. ओके, स्वल्पविराम देऊन नंतर टॅग जोडायचा आणि नंतर प्रश्नचिन्ह द्यायचं. हा तुमचा पहिला नियम. दुसरा आहे टॅग करताना वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग करताना नकारार्थी, म्हणजे वाक्य होकारार्थी असेल तर त्याला नकारार्थी. आणि तिसरा आहे वाक्य जर नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी. हे लिहून घ्या. नंतर आहे वाक्यामध्ये जर आय एम असेल तर त्याचा टॅग काय होणार, लिहून घ्या. तुम्हाला लिहून देतो लक्षात येईल. तुम्हाला ही पूर्ण लिस्ट देणार तुम्हाला. याचं टॅग होईल आरंट आय. ओके, काय आरंट आय. आणि हे तुमचं वाक्य होकारार्थी आहे म्हणून काय केलं नकारार्थी. आता हे जर नकारार्थी असेल तर आय एम नॉट रेडी टू हेल्प यू, तर मग इथं काय येईल, हा जो टू बीचा रूप आहे एम, त्याच्या पुढे तुम्हाला काय एम आय आणि क्वेश्चन मार्क. क्लिअर, काही कन्फ्युजन वाला पार्ट नाही. हे क्लिअर झालं एवढं तुम्हाला एका त्याच्यानुसार मी समजावलेले. आता त्याच्यानंतर पहा, जर वाक्यामध्ये जर टू बी स्वरूप
जसे की एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, शुड, जर हे नसतील तर मग तुम्हाला काय करायचंय, डू डजचा वापर करायचा आहे. काय डू डज म्हणजेच डू आणि डज आणि डीड. आता डू डज हे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि डीड हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतं. बघ त्याची वाक्यरचना, दे ऑलवेज कम इन टाइम. दे ऑलवेज कम हे आहे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य. जर इथं आपण केम घेतलं तर मग हे झालं तुमचं सिंपल पास्ट टेन्स. आता डू कुठं घ्यायचं, आय, वी, यू आणि दे असेल तर डू, आणि डज ही, शी, इट आणि नेम असेल तर काय घ्यायचं तुम्हाला, डज. आणि हे सगळे जे करते आहेत ह्यांच्या सगळ्यासाठी तुम्ही डीड हा सामायिक करता आहे. त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन वाला पार्ट नाही. तुम्ही कुठलाही करताय का तुम्ही त्याला डीड वापरू शकता. फक्त सिंपल प्रेझेंट मध्ये आय, वी, यू, दे असेल तर डज आणि ही शीट नेम असेल तर सॉरी आय, वी, यू असेल तर डू आणि ही शीट नेम असेल तर डज वापरायचे. आता हे वाक्य आहे असं जे असं लिहायचंय, स्वल्पविराम द्यायचंय. आता दे ऑलवेज कम. आता कम म्हणलं तर काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हे वाक्य तुमचं काय आहे, होकारार्थी आहे. तर मग तुम्हाला काय वापरायचंय, ते आहे तर मग काय डू. मग डूचं काय होणार, डोंट. करता आहे तो असाच शेवटी घ्यायचा आणि प्रश्नचिन्ह. ओके. आता सपोज हेच वाक्य जर तुमचं सिंपल पास्ट टेन्स असेल तर मग काय, दे ऑलवेज केम. मग इथं काय होईल तुमचं, इथं मी लिहितो मग तुमच्या लक्षात येईल. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं कळलं. ओके. इथं लिहा केम, दे ऑलवेज केम इन टाइम, स्वल्पविराम सिंपल पास्ट टेन्स आहे. मग इथं काय करणार तुम्ही, डीड, नॉट आणि डे. क्लिअर. त्यासाठी तुम्हाला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट एक दोन काळ तुमचे क्लिअर असणं गरजेचे आहेत. जर वाक्यामध्ये शाल आले असेल तर तुम्हाला शँट आणि विल आले असेल तर वॉन्ट असा टॅग करायचा. वाक्यरचना मी नंतर घेणार आहे. फक्त लक्षात काय ठेवायचंय, शाल आलं असेल तर शँट आणि विल नॉट, वन सेकंड, शाल नॉट आणि विल नॉट म्हणजे याचं नकारार्थी करताना काय, शांट आणि ह्याचं वोंट. हे लक्षात ठेवा. विल नॉटचं काय, वोंट हे होईल. आता जर तुमचं वाक्य जर आज्ञार्थी असेल, काय आज्ञार्थी म्हणजेच कमांड किंवा ऑर्डर, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, आज्ञार्थी वाक्य. जर असं असेल तर ते वाक्य आहे तसे तसं पूर्ण लिहायचंय. काय पूर्ण तसं लिहायचं, स्वल्पविराम द्यायचा आणि शेवटी काय करायचे, विल यू. फक्त याच्यामध्ये तुम्हाला नॉट घ्यायचं नाहीये. शेवटी टॅग मध्ये काही करायचं नाही. फक्त जे आज्ञार्थी वाक्य असेल, म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय असतं की ज्या वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते. मग तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की ते क्रियापदाने झालीये का कर्त्याने झालीये का अजून कशाने झाली. हा लक्षात. मग इथं काय करायचं, ते वाक्य आहे तसंच लिहायचं. परत पेपरातलं स्वल्पविराम द्यायचं, नंतर विल यू लिहायचं. नंतरचं आहे बघा, लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा जो टॅग आहे बघा, लेट्स कॉल द पोलीस, स्वल्पविराम, शाल बी आणि प्रश्नार्थ चिन्ह. याच्या आपण वाक्यरचना घेणार आहोत. हे काय करायला लक्षात ठेवा, आज्ञार्थी वाक्याचा टॅग हा विल यू होतो आणि लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा टॅग हा शाल बी होतो. जर वाक्यामध्ये निर्जीव करता असेल तर इट. जर वाक्याची सुरुवात जर निर्जीवने झाली असेल, निर्जीव एकवचनी करता असेल, काय एकवचनी करता असेल तर हे पूर्ण वाक्य स्वल्पविराम आणि टॅग करताना काय वापरायचं तुम्हाला, शेवटी इट वापरायचं. इकडं जे टू बी रूप असेल त्यानुसार. आणि जर अनेक वचनी असेल, वाक्य स्वल्पविराम टॅग आणि दे आणि प्रश्नचिन्ह. हा लक्षात. म्हणजे एकवचनीसाठी इट आणि अनेक वचनी असेल तर दे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल बऱ्यापैकी.
आणि ह्याच्यामध्ये काय तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता पुढील सेशनमध्ये आपण जे निगेटिव्ह वर्ड्स म्हणजे सगळी टू बीची रूपं तुम्हाला देणार आहे आणि त्याचं तुम्हाला निगेटिव्ह कसं करायचं, त्याच्यामध्ये तुमचे देअरची वाक्यरचना असतील, आज्ञार्थक वाक्यरचना असतील. जर वाक्यामध्ये समवन आलं असेल किंवा पीपल आलं असेल करता म्हणून, तर मग तुम्हाला टॅग करताना काय वापरायचं तिथं करता. ओके, म्हणजे पीपल आलं असेल तुम्हाला काय करायचंय, दे वापरायचंय. आलं लक्षात. मग हे कसं काय हे ते आपण पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत. तर या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.